सायटिका खूप जास्त प्रमाणात ऐकण्यात येणारा शब्द. खूप जण ह्या आजाराने त्रस्त होत आहेत, ते बघतायत. तर ह्याचं कारण महत्वाचं असं ठरतंय की तुमची लाईफस्टाईल, तुमचे बसण्याचं प्रमाण, तुमचा व्यायामाचा अभाव, तुमचं स्ट्रेसचं पर्सेंटेज वाढणं. स्ट्रेसमध्ये फायनान्शियल स्ट्रेस, फॅमिलियल स्ट्रेस, सेक्शुअल स्ट्रेस किंवा पर्सनल स्ट्रेस, या सगळ्यांचा परिणाम आजारावर होतो. आता सायटिका यालाच दुसरा शब्द असा आहे की मणक्यात गॅप तयार झालेला आहे, डिस्क बाहेर आलेली आहे. जनरली ह्याच्यात असं असतं की दोन मणक्याच्या मध्ये जी गादी असते किंवा दोन मणक्यातलं अंतर कमी होऊन सायटिक नर्व जी पायाला सप्लाय करत असते ती दबली जाते आणि त्या पायाची लक्षणं येतात म्हणून सायटिका. आता याची लक्षणं म्हणजे काय? पाय दुखणे, पायाला मुंग्या येणे, पायाला जडपणा येणे, थोडस हालचाल केली तरी त्रासदायक होणे, थोडीशी हालचाल सुद्धा जमत नाही. खूप पेशंटला त्याचे रोजचे विधी सुद्धा त्याला खुर्चीवर बसून किंवा कोणाची तरी मदत घेऊन कराव्या लागतात. मुंग्या येणे, पाय जड पडणे, जड पडून पाय सुन्न होतो, म्हणजे उभं राहण्याची ताकदच संपते, पायातली ताकद कमी होते. आणि याचा रूट जो जातो तो कमरेकडे, म्हणजे कमरेत दोन मणक्याच्या मध्ये अंतर कमी होऊन ही नस दबली जाते आणि त्याचा परिणाम सायटिका. आता कंबर दुखणे हा सुद्धा याचा एक लक्षण. कंबर 24 तास दुखणे, थोडीशी हालचाल सहन न होणे, पायाला मुंग्या येणे, 24 तास मुंग्या असणे, थोड्याशा हालचाल केली तर मुंग्या वाढणे. खूप पेशंट असे की 10 मीटर चाललं तर लगेच बसावं लागतं, पूर्ण पाय जड पडतो. आता जी नस उजव्या बाजूची किंवा डाव्या बाजूची नस दबली गेली त्या पायाचं आपल्याला दुखणं चालू असतं, म्हणजे उजवा किंवा डावा, ज्या पायाची नस दबली जाते कमरेत त्या पायाचा आपल्याला त्रास होत असतो. आता याचं कारण आजपर्यंत अभ्यासलं गेलं नाही, पण मानसिक तणाव हे सगळ्यात मोठं कारण. आता सायटिकामध्ये जेव्हा कंबर दुखते आपली किंवा त्रास होतो, तर पहिलाच तो रुग्ण किंवा ती व्यक्ती त्रास दिला त्याच्या स्ट्रेसमुळे, त्याच्या जे काही डे टू डे लाईफ चालू आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात त्याचा आजार, त्याच्यामुळे तो जास्त त्रासलेला होतो. आणि त्रासलेला होतो तो सगळं काही, म्हणजे औषधं घेऊन बघतो, पेन किलर घेऊन बघतो, व्यायाम करून घेतो, फिजिओथेरपी करून घेतो. खूप जण इंजेक्शन घेतात, कमरेत इंजेक्शन घेऊन त्यांना बरं वाटेल असा पण खूप जण उपचार करतात. आणि सगळे उपचार झाल्यानंतर तो जातो ऑपरेशनसाठी, त्याला ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. कारण की ह्या आजाराचा उपचार एकच, ती नस कमरेत दोन मणक्यामध्ये मोकळी व्हायला पाहिजे. ती मोकळी झाली तर पाय मोकळा होणार. ट्रीटमेंट, ह्या सगळ्या ट्रीटमेंटचं पर्पज हेच असतं, म्हणून खूप लोक ऑपरेशनसाठी जातात आणि खूप जण आपले ऑपरेशन करून घेतात. पण आम्ही आमच्या औषधोपचारामुळे, आमच्या होलिस्टिक अप्रोचमुळे आजपर्यंत खूप पेशंटचं कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त फास्ट प्रमाणात त्याचा त्रास जायला पाहिजे आणि परत नाही यायला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतो. आणि खूप पेशंटमध्ये आमच्या तो फरक पडलेला दिसतो किंवा फरक पडतो आणि त्याच्या MRI मध्ये पण ते चेंजेस दिसतात. कारण की खूपदा आम्ही पेशंट आल्यानंतर कारण की खूपदा पेशंट MRI घेऊनच येतो, नसेल तर आम्ही MRI करायला सांगतो. त्याच्यातलं जे अंतर असतं गादीतलं किंवा दोन मणक्यातलं ते कमी झालेलं असतं, त्याच्यामुळे आम्ही त्याला पूर्ण बरं वाटल्यानंतर आम्ही त्याला परत MRI करायला सांगतो आणि त्याच्यात चेंजेस दिसतात. असे खूप रुग्ण आहेत. त्यामुळे म्हणजे तुम्ही कोणतं पण औषधोपचार घ्या किंवा कोणते पण, तुमचं टार्गेट असावं की तुम्हाला बरं वाटावं. पण ऑपरेशनला जाण्यापूर्वी तुम्ही आमचा सल्ला, आमच्या होलिस्टिक अप्रोचचा सल्ला नक्की घ्यावा. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा त्रास तर जायलाच पाहिजे आणि परत नाही उद्भवायला पाहिजे, ह्यासाठी पण आमची औषधं प्रयत्नशील असतात. म्हणजेच काय की तुमची मानसिक ॲबिलिटी आणि शारीरिक ॲबिलिटी ही आमच्या औषधांनी वाढवली जाते. आणि ती जेव्हा वाढली जाते तेव्हा ऑटोमॅटिक दोन मणक्यातली ती जी दबलेली नस आहे ती मोकळी व्हायला लागते. आणि ती जशी जशी मोकळी होते तसं तसं आपल्या पायाचा त्याचा परिणाम जो येतो, म्हणजे दुखणं, मुंग्या, बधीरपणा, पायातली ताकद जाणं, ह्या सगळ्या गोष्टी सुधारत जातात. ह्याचा कालावधी आम्ही सांगताना 3 ते 6 महिन्यापर्यंत सांगतो.
फरक पेशंटला पहिल्या महिन्यापासून पडायला लागतो. 3 महिन्यापर्यंत खूप पेशंटची ट्रीटमेंट थांबवली जाते किंवा त्याचा MRI करून त्याच्यावर ते दाखवलं जातं की तो पूर्ण बरा झालाय आणि त्याच्या सगळ्या हालचाली नॉर्मल झाल्यात आणि त्याला कसल्याच आता ऑपरेशनची गरज पडू नये किंवा पडत नाही असं त्याला वाटायला लागतं. त्यामुळे सायटिकाला किंवा कमरेत गॅपला किंवा डिस्क बल्जला या सगळ्या गोष्टींना आमच्याकडे खूप चांगलं औषध आहेत आणि ते खूप फास्ट, म्हणजे आमच्याबद्दल जे गैरसमज आहेत, आमच्या होमिओपॅथिक अप्रोच बद्दल जे गैरसमज आहेत ते सुद्धा तुम्ही औषधोपचार केल्यानंतर दूर होतात की अरे बापरे इतकं फास्ट माझं ऑपरेशन टळू शकतं. अशा खूप पेशंटचं ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचे रिव्ह्यूज येतात की अरे इतकं फास्ट आमचं ऑपरेशन टळू शकतं किंवा इतकं फास्ट आम्हाला बरं वाटू शकतं, हे आम्ही विचारच केला नव्हता. आणि तो आजपर्यंत विचार सक्सेस किंवा तो विचार घालवण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत आणि याच्या पुढे पण यशस्वी ठराव.